नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 25व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा 6वा सामना आहे. अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाताचं कर्णधारपद आहे, तर ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे उर्वरित हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवलाय. RCBनं त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजी करताना RCBनं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 163 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं 17.5 षटकांत 4 गडी गमावून 169 धावा केल्या. IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, तर चौकार मारण्याच्या बाबतीत शिखर धवन अव्वल स्थानावर आहे. पण चौकार आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीनं दिल्ली विरुद्ध चौकार आणि षटकार मारत एक विक्रम प्रस्थापित केलाय. तो 1000 चौकार आणि षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. IPLच्या 18व्या मोसमात कालपर्यंत एकूण 24 सामने खेळवण्यात आलेत. मात्र त्याआधी क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. चेन्नई सुपर किंग्स टीमच्या अडचणीत आणखी वाढ झाली. CSKचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झालाय. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी उर्वरित सामन्यात चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. याबाबतची माहिती CSKचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि त्याच्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आलाय. सॅमसनला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. संघाच्या प्लेइंग 11 आणि इम्पॅक्ट खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आलाय. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी 6 संघ सुवर्ण पदकासाठी लढताना दिसून येतील. साल 1900 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा प्रथम समावेश करण्यात आला, ज्याला अनधिकृत कसोटी सामन्याचा दर्जा होता. आता लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील क्रिकेट T20 स्वरूपात खेळलं जाणार आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये 6 संघ सहभागी होणार आहेत. 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. दरम्यान या स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं मोठा निर्णय घेतलाय. कंपाऊंड मिक्स्ड टीम स्पर्धा लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील आर्चरी प्रोग्राममध्ये समाविष्ट केली जाईल, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जाहीर केलंय. 8 महिन्यांपूर्वी विनेश फोगाटला नोकरी, भूखंड किंवा 4 कोटी रुपयांची रोकड असं बक्षीसरूपी 3 पर्याय देण्यात आले होते. मात्र हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी याची पूर्तता न केल्यानं फोगाटनं यावर हरियाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सवाल केला होता. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सैनी यांनी विनेशला सरकारी नोकरी किंवा हरियाणा शहरी विकास प्राधिकरणाचा भूखंड किंवा राज्याच्या 2019च्या रोख पुरस्कार क्रीडा धोरणानुसार 4 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार यांपैकी एक निवडण्याचा पर्याय दिला होता. या 3 पर्यायांपैकी तिनं 4 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची निवड केली. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.